सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र पावसकरने केलेला आहे। आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळतंय। आरोपी दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा असंही सूत्रांनी सांगितलंय। दादर येथील शिवाजी पार्कात असलेल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी आता शिवाजी पार्क पोलिसांनी एका आरोपीला अटक केली। बुधवारी सकाळी विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आणि त्यानंतर पोलिसांनी 7 टीम बनवत वेगाने तपासाला सुरुवात केली आणि रात्री उशिरा आरोपीला ताब्यात देखील घेतलं। सध्या हे प्रकरण प्रचंड संवेदनशील असल्यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी खबरदारी म्हणून आपली एक टीम रात्रभर या ठिकाणी तैनात ठेवली। 2 पुरुष आणि 4 महिला कॉन्स्टेबल या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सध्या या प्रकरणी पुढचा तपास सुरू असून थोड्याच वेळात ठाकरेंचे शिवसैनिक यांच्या वतीने सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना केल्याची बाब समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी या संबंधित प्रकरणी तत्काळ कारवाई करत 7 ते 8 टीम तैनात केल्या होत्या आणि एका टीमनं रात्री उशिरा एका आरोपीला ताब्यात देखील घेतलेला आहे। सध्या या आरोपीची चौकशी सुरू आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीनं सदर गुन्हा केल्याची देखील कबुली दिल्याची माहिती आहे। दुसरी महत्त्वाची बाब, सध्या हे प्रकरण प्रचंड संवेदनशील आहे आणि त्यामुळे पोलिसांची एक टीम जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये रात्रभर या ठिकाणी दाखल करण्यात आली होती। सीसीटीव्ही आहे, हा सीसीटीव्ही बंद असल्यामुळे संपूर्ण प्रकरणी जो आरोपी आहे त्याचे व्हिज्युअल्स जे आहेत ते मिळू शकलेले नाही आहेत। त्यामुळे काही वेळानंतर हा सीसीटीव्ही बदलण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठेतरी आपल्या संपत्तीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत आहेत असं देखील त्याचं म्हणणं आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आपण पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेलो होतो, मात्र आपली तक्रार घेतली नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य केलं गेलंय अशी देखील एक बाब समोर आली आहे। कॅमेरामन रुपेश शेलारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतरची बातमी आहे महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी दिलेल्या महामंत्राची। उद्धव ठाकरेंकडून शिवसेना भवनात शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलंय आणि यावेळी जो आपल्यासोबत येईल त्याला 100% साथ द्या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। तर विरोधकांना आपल्याला निवडणुकीत गाडायचंय, भाजपनं आपला पक्ष आणि चिन्ह चोरलंय असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या, फार 100 दिवस उरलेत, कामाला लागा, भूलथापांना बळी पडू नका अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांना केलेल्या आहेत। दरम्यान ठाकरे बैठकीत काय म्हणालेत आपण पाहूया। सोडून गेलेले परत आलेत तरी त्यांना उमेदवारी देणार नाही। मनसेसोबत चर्चा सुरू आहेत, युतीबाबत आम्ही निर्णय घेऊ। 20 वर्षांनंतर आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो। जो सोबत येईल त्याला 100% साथ द्या। मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवा, हेवेदावे विसरून तयारीला लागा। भाजप मुख्यमंत्र्यांना टीकेला फक्त ठाकरे लागतात याचं महत्त्व समजून घ्या। आणि एक महत्त्वाची अपडेट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरे गटाला काही शंका कुशंका आहेत। विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री असा सवाल दैनिक सामनातून विचारण्यात आलाय। मतदार याद्यांचे घोळ होणार नाहीत याची खात्री आहे का असंही विचारलं गेलंय। मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम आणण्याचं कारस्थान आहे का? व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचा भाग आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच लोकशाही येईल का? असे काही सवाल सामनातून विचारण्यात आलेले आहेत। सामनातले आजचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या आहेत, चांगलंच झालं। परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? या निवडणुकांतही मतदानांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री? ईव्हीएम कमतरतेचे कारण पुढे करत मध्य प्रदेशातून 25,000 ईव्हीएम आणण्यामागे या मंडळींचं हेच कारस्थान आहे का? आदी प्रश्न अनुत्तरितच आहे। 3 वर्ष रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला खरा,
पण त्या मार्गावरही सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काटे पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील ही भीती आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गांधी आज सरकारवर कोणती तोफ डागणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. मतचोरी प्रकरणात राहुल गांधी मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. 1 सप्टेंबरला पाटण्यात बोलताना राहुल गांधी यांनी लवकरच आरोपांचा मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं. या आरोपांनंतर मोदी देशाचा सामना करू शकणार नाहीत असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आज राहुल गांधी कोणते मोठे आरोप करतात याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे. काल देशात विविध पातळ्यांवर पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसचे मीडिया आणि प्रचार विभाग प्रमुख पवन खेडा यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सची घोषणा केली. शरद पवार 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. 4 तासांचा प्रवास करून ते कोल्हापूरमध्ये हॉटेलमध्ये आले. यावेळी ते काही काळ बाजूला असलेल्या हॉलमध्ये थांबले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही पाटील आणि आर के पवार यांनी आता पत्रकार परिषद होणार नाही, साहेब आता विश्रांतीला वर चाललेत असं पत्रकारांना सांगितलं. आणि यावर आर के पवार यांच्याकडे पाहत शरद पवार यांनी आता तुम्ही काय म्हणालात, साहेब वर जाणार आहेत असा मिश्किल सवाल आर के पवार यांना विचारला. आणि यानंतर उपस्थित पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला. बाकी कोणता भेटणार साहेब जरा विश्रांती घेऊ. तर आज कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची 8:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवारांची बैठक होईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता बैठक होणार असल्यानं या बैठकीमध्ये शरद पवार पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष लागलंय. त्यानंतर पन्हाळा या ठिकाणी कामगार संघटनेच्या मेळाव्याला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांगलीच्या कुरळप सर्वसेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला. एकमेकांच्या अंगावर धावत धक्काबुक्की झाली. काल सकाळी 10 पासून संध्याकाळपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. कुरळप सर्वसेवा सोसायटीमध्ये एकूण 800 सभासद आहेत. 800 पैकी 121 सभासद हे दुसऱ्या सोसायटीमध्येही सदस्य आहेत. त्यांची नावं सोसायटीमधून कमी करण्याची मागणी विरोधकांनी केली. परंतु सत्ताधारी गटानं हा ठराव संमत करण्यास विरोध केल्यानं वाद पेटला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरला. दरम्यान हा ठराव संमत होत नाही तोपर्यंत सत्ताधारी गटाला सभास्थळावरून जाऊ देणार नाही असा इशारा विरोधी गटानं दिला. त्यामुळे दोन्ही गटातील सदस्य आक्रमक झाले आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एक महत्त्वाची अपडेट. हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावरती आक्षेप घेत 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या. अध्यादेशाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. दरम्यान अॅडव्होकेट विनीत धोत्रेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 2 सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची आणि सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची मागणी धोत्रेंनी केलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ही महत्त्वपूर्ण परिषद असणार आहे. यामध्ये कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण या विषयावरती तज्ज्ञ आणि अभ्यासक महत्त्वपूर्ण मांडणी करतील. मराठा आरक्षण विषयावरील महत्त्वपूर्ण मराठा आरक्षण गोलमेज परिषदेच्या बैठकीनंतर पुढच्या लढ्यासाठी भूमिका जाहीर केली जाईल. या परिषदेमध्ये मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, डॉक्टर संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते, डॉक्टर शिवानंद भानुसे आणि डॉक्टर निमसे उपस्थित असतील. त्रिभाषा सूत्र निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेतला जाणार आहे. त्रिभाषा म्हणजेच हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय वाद रंगला होता. दरम्यान या संदर्भात सरकारकडून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या नरेंद्र जाधव समितीची काल बैठक पार पडली. त्रिभाषा सूत्रासंदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय समितीनं घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली. या वेबसाईटवरती जनतेला त्रिभाषा सूत्रासंदर्भात मत मांडता येणार आहे. तर त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती महाराष्ट्र दौरा करणार आहे.
त्यानंतर 5 डिसेंबरला समिती शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली आहे. उद्दिष्ट असं आहे की लोकांना, सर्वसामान्य नागरिकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांची मतं मांडता यावीत यासाठी ही एक वेबसाईट आणि ही लिंक निर्माण करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन नाशिक महापालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेमध्ये पोहोचले होते. त्यावेळी स्थानिक कंत्राटदारांनी त्यांना घेराव घातला. आम्ही भाजपला मदत केली, पण भाजपमुळे आम्ही बेरोजगार झालो अशी तक्रार कंत्राटदारांना केली आहे. नाशिकमध्ये विकासाची गंगा वाहते, स्थानिकांना रोजगार मिळतो, मात्र यंदा कोट्यवधींची विकास कामं परराज्यातील कंपनीला देण्यात आली आणि यामुळे स्थानिक ठेकेदारांना काम न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. बातम्यांचा वेगवान आढावा घेतला